साताऱ्याच्या जावली तालुक्यात दरड कोसळली आहे। आलेवाडी गावाजवळ ही दरड कोसळल्याचं कळतंय। मेढ्याहून पाचवडकडे जाणारी वाहतूक त्यामुळे बंद झाली आहे। जेसीबीच्या मदतीने सध्या दरड हटवण्याचं काम सुरू झालंय। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे, मात्र सातारा शहरात पावसाची उघडझाप आहे। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी साई सावंत यांच्याकडून। साई, नक्कीच चौरी सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे आणि यामुळे आता सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये जे आलेवाडी गाव आहे यामध्ये या गावाच्या नजीक दरड कोसळलेली आहे। त्यामुळे मेढ्याहून पाचवडकडे जाणारी वाहतूक ठप्प झालेली आहे। मात्र प्रशासनामार्फत आता जेसीबीच्या मदतीने देखील दरड हटवण्याचं काम चालू झालेलं आहे। मात्र एकंदरीत बघायला गेलं तर गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे देखील आता महाबळेश्वर असेल, जावली असेल, सातारा असेल, वाई असेल यामध्ये शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। मात्र आता ही दरड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र सातारा शहरामध्ये देखील आता पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र समोर आलेलं आहे। धन्यवाद साई दिलेल्या माहितीसाठी। दृश्य आपण पाहतोय, दरड कोसळली आहे साताऱ्यामध्ये, त्यामुळे आता जेसीबीच्या सहाय्याने हे दरड हटवण्याचं काम केलं जात आहे। जावळी तालुक्यातली ही दृश्य आलेवाडीमध्ये दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे आणि त्यामुळे मेढ्याहून पाचवडकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे।